अशी एक लग्नगाठ भाग 58. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपण मागील भागात पाहिले की माधवनेच सीमाला किडनॅप केले होते. मोहितच्या येण्यामुळे माधवचा दुष्ट बेत फसला होता. तू मोहितच्या हट्टामुळे मोहितसोबत घरी गेला होता. तर आता पुढे. रात्रीचे 12 वाजले होते. सीमा हतबल होऊन छताकडे टकटक बघत होती. तिचे आता अश्रूही दाटले होते. रडून रडून किती रडणार. डोळे सुजले होते. विचारांनी डोकं दुखायला लागलं होतं. मनात विचार येत होता, जावे इथेच मरून. पण अजून एक विचार आला, पण मरून गेल्यानंतरही मला शांतता मिळणार नाही. माझ्या आत्म्याला समाधान लाभणार नाही. कारण माधवने माझ्या आजीच्या मृत शरीराची जशी विल्हेवाट लावली तशीच माझ्या शरीराचीही लावेल. इथेच कुठेतरी पुरून देईल आणि मोहितला आणि साऱ्या जगाला असंच सांगेल की ती मुलगी एका मुलासोबत पडून गेली. जे साधा विचारही मी कुणाच्या माझ्या मनात केलेला नव्हता, तो खोटा आरोप माझ्यावर येतो आहे आणि माझ्या मृत्यूनंतर सगळे माझा नफरतच करतील. नवरा असूनसुद्धा ती मुलगी दुसऱ्या पोरासोबत पडून गेली म्हणून. ती जमिनीवरून पटकन उठून बसली. तिच्या मनात विचार आला, नाही, मला हरवून चालणार नाही. दुसरी गोष्ट राहिली असती तर वेगळी गोष्ट होती. हा माझा इज्जतीचा सवाल आहे. माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. मी मरून गेल्यावर माझं अस्तित्वच हे लोक खराब करून टाकतील. मला जगले पाहिजे आणि मी गेल्यानंतर माधवसारखे नराधम अजूनही जास्त अशाच कामगिरी करायला पूर्ण मोकळे होतील. आज माझं आयुष्य खराब करू पाहतोय, उद्या दुसरीचं करतील. हे सत्र असंच चालू राहील. त्यासाठी मला जगलंच पाहिजे. कसेही करून मला इथून निघालं पाहिजे. तेव्हाच मला जगता येईल. इथं राहून हा दुष्ट माणूस मला धड जगू देणार नाही आणि धड मरूही देणार नाही. ती मनात विचार करू लागली. कोण म्हणतं की जगणं कठीण आहे, मरणं सोपं आहे. जर जगलो तर संकटातून मार्ग काढता येऊ शकतो, पण मेलो तर काहीच करता येत नाही. जीवन जगणं तर कठीण आहेच, पण त्यापेक्षा जास्त कठीण आहे मरणं. त्या वेळात तिला हे कळून आले. तिला वाटले, आयुष्य माझी परीक्षा पाहत आहे. काय काय संकट येतात रस्त्यावर मलाच माहीत नाही, पण मरू शकत नाही. जगण्यासाठी संकटांना तोंड तर द्यावेच लागणार. ती उठली, इकडे तिकडे फेऱ्या मारू लागली. बाहेर निघण्याचा कुठे रस्ता सापडतो की बघू लागली. तिने खिडकी हलवून पाहिली. खिडकी एकदम पॅक होती. तिने दाराकडे पाहिले, पण तिच्या मनात आलं, दाराला कुलूप लावलेले असेल. तो नराधाम कुलूप लावल्याशिवाय बाहेर जात नाही. इकडे तिकडे नजर टाकत असताना तिला तिथेच दाराच्या मागे कुलूप उघडे अडकलेले दिसले. तिला वाटले, अरे बाहेरून कुलूप लावायचं तर हेच आहे. माधव मोहित आल्यामुळे तो इकडे पोहोचेल की काय म्हणून घाईघाईने घाबरतच फक्त दार लोटून असाच निघून गेलेला होता आणि मोहितसोबतच तिकडेच घरी निघून गेला होता. दाराला कुलूप लावायचं राहून गेलं हे त्याच्या लक्षातच आलं नाही. आणि ही रूम इकडे कोपऱ्यात असल्यामुळे तिथे कोणी पोहोचेलही नाही. तिला एकदम मनात आलं, अरे ते दार उघडून आपण बाहेर गेलो असतो तर, आणि मोहितला सगळं सांगितलं असतं तर. पण नाही, माधवने अजून काहीतरी प्लॅन केला असता आणि त्याला उलट जास्त भरवलं असतं. पण ते दार उघडं असलेले पाहून तिला तिच्या बाबांची आठवण आली. ती लहान असताना तिचे बाबा तिला नेहमी सांगायचे, कितीही मोठं संकट आपल्यासमोर असलं तरीही हिंमत न हरता अगदी शांत मनाने विचार केला पाहिजे. संकटातून सुटण्याचा मार्ग शोधला पाहिजे. अशक्य असलं तरीही प्रयत्न केलाच पाहिजे. प्रयत्न करणाऱ्यांसाठी, हिंमत ठेवणाऱ्यांसाठी परमेश्वराने सुटकेचा मार्ग अगोदरच काढून ठेवलेला असतो. फक्त आपल्याला शोधावा लागतो. आणि खरंच तिच्यासोबत असंच घडलं होतं. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने देवाला धन्यवाद केले. ते उघडं दार पाहून तिच्या बाबांचे बोल तिला आठवले. थँक्यू बाबा, खरंच तुम्ही माझ्यापासून दूर गेल्यानंतरही माझ्यासोबतच आहात. तुमच्या विचारांच्या माध्यमातून, तुमच्या संस्कारातून. खरंच बाबा, मी मरणार नाही. माझ्या आयुष्याशी लढेन. तिने वेळ न दडवता पटकन उठली. कुणाला आवाज जाणार नाही अशा पद्धतीने दार उघडले. तिने हळूच इकडे तिकडे बघितले. 1-2 पहारेकरी होते. ते गाढ झोपलेले होते. तिच्या हाताच्या बांगड्यांचा आणि पायातल्यांच्या साखळ्यांचा आवाज येईल म्हणून तिने हळूच काढून तिथेच सोडून दिल्या आणि कुणालाही आवाज न जाऊ देता ती तिथून सटकली. तिच्या अंगावर सुहाग रात्रीचा नवरीच्या वेशातला लाल जोडा होता. माधवने तिला तोच जोडा घालायला लावला होता. तिला सजवायला आलेल्या महिलांनी तिला बळजबरीने नवरीच्या वेशातला जोडा घालून सजवलं होतं. आता बाहेर पडताना तिचे अंगावर तेच कपडे होते.
ती तसेच घरातून बाहेर निघाली. कपडे बदलण्यापुरता तिच्याजवळ वेळ नव्हता. कपड्यापेक्षा जीव आणि इज्जत वाचवणं जास्त महत्त्वाचं तिला वाटलं. अंधारात घाबरतच इकडे तिकडे रस्ता शोधू लागली. अंधाराचा कानोसा घेत ती शहरातल्या मेन रस्त्यावर आली. रात्रपाळीची ड्युटी करणारे, रात्रीचे प्रवास करणारे, रात्रीचेही लोक जागीच असतात आणि ती एकटी तरुण मुलगी रात्रीच्या अंधारात इकडे तिकडे भटकत होती. तिला माहीत होते की एकट्या मुलीला पाहून गिधाडे टपलेलीच असतात, म्हणून रात्रीच्या वेळेस एकट्या मुलीने इकडे तिकडे फिरणं असुरक्षित आहे. दिवसाच्या उजेडात सभ्यतेचा मुखवटा घेऊन फिरणारे सुद्धा रात्रीच्या अंधारात तरुण महिलांना एकटे फिरलेले पाहून त्यांच्यातला हैवान जागा होऊ शकतो. म्हणून ती स्वतःसाठी सुरक्षित जागा शोधू लागली. तिला दिसले रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर झोपलेल्या एकत्र समूह करून भिकारणी दिसल्या. तिने इकडे तिकडे पाहिले. आपल्याला कोणी पाहत नाही असे पाहून रात्र निघेपर्यंत तिथेच भिकारिणीजवळ त्यांचीच एक फाटकी गोधडी घेऊन पांघरली आणि झोपली. झोप तर तिला बिलकुल लागत नव्हती. फक्त रात्र काढायची म्हणून तिने आसरा घेतला होता. ती टक्क डोळे उघडून आकाशाकडे पाहत आपल्या नशिबात आता पुढे काय वाढून ठेवलं आहे त्याबद्दल विचार करत होती. आता कुठे जायचं, काय जायचं, काहीही प्लॅन नव्हता. तिला कोणीच नव्हते. एक सावत्र आई होती. तिच्याजवळ गेलं असतं तर तिने स्वतः पकडून तिला माधवचे हवाली केलं असतं. तिने ठरवलं आपलं नशीब ज्याकडे घेऊन जाईल तिकडे जायचं. याशिवाय दुसरा पर्यायच नाही. पोटात भूक मावत नव्हती, त्यामुळे झोप कसली येईल. रात्रभर जागीच राहिली. सकाळचे 5:30 वाजले. सायकल रिक्षा, मोटरसायकल यांची रहदारी सुरू झाली होती. दूधवाल्याची, इतर कामाला जाणाऱ्यांची लगबग सुरू झाली होती. ती पटकन उठली. ते सगळे अजून झोपलेलेच होते. जवळच असलेल्या सार्वजनिक नळावर तिने हातपाय धुतले. पोटात भुकेने कावळे कावकाव करत होते, म्हणून थोडंसं पाणी प्यायली आणि चालू लागली वाट फुटेल तिकडे. शहराच्या बाहेर आली. सकाळचे 9 वाजले होते. शहराच्या बाहेर अनाथ आश्रम होता. कोवड्या उन्हात मुलं खेळत होती. ती सहज झाडाखाली उभी राहून त्यांची गंमत पाहत होती. काही मुलं हसत खेळत होती, काही भांडत होते, काही रडत होती आणि काही थोडी मोठी मुले अगदी शून्य नजरेने एकाच ठिकाणी बसून काहीतरी विचारात पडल्यासारखी वाटत होते. त्यांच्याकडे पाहून तिला वाटले, जोपर्यंत मनुष्याला मान अपमान, इज्जत बेइज्जत, सुख दुःख या भावना कळत नाही तोपर्यंत माणूस सुखी असतो. मात्र हे जेव्हा सगळं कळायला लागतं तेव्हा जीवन जगणं कठीण वाटायला लागतं. तसंच या मुलांचंही आहे. जी खूपच लहान मुलं आहेत ती अगदी बिनधास्त हसत खेळत होती. मोठी झाल्यावर त्यांच्यापुढे काय संकट वाढून ठेवलं आहे याची त्यांना जराही फिकीर त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती. तसेच मोठ्या मुलांना थोडं कळायला लागलं असेल म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर सुखदुःखाचे भाव दिसत होते. काही वेळाने त्यांच्याजवळ एक कार आली. तिथून अगदी चकाचक कपडे घातलेले एक जोडपे उतरले. त्यांनी त्या मुलांना जवळ बोलावून फळं बिस्किटं वाटली. मुलं आनंदाने त्यांच्याजवळून फळं बिस्किटं घेऊन खात होती आणि ते लोक मुलांना फळं देतात त्यांना कडेवर उचलून घेताना पटापट फोटो काढले होते. मुलांना खायला मिळालं म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.